नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक सब्जी मसाला. तर हा मसाला तुम्ही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये पण वापरू शकता किंवा कोणत्याही सुक्या भाजीमध्ये सुद्धा वापरू शकता. हा एक मसाला तुम्ही घातलात की आपल्या भाजीला एकदम मस्त चव येणार आहे. तर आता आपण बघूया त्यासाठी काय काय साहित्य घेतले. तर इकडे मी घेतले 4 चमचे धणे, 1.5 चमचा जिरे घेतले, 1 चमचा काळी मिरी घेतली, थोडंसं मी दगडफूल घेतले, 3-4 तुकडे जायफळाचे घेतले छोटे, 2 मोठी वेलची घेतली, दालचिनीचे 2-3 तुकडे घेतले, 4-5 सुक्या लाल काश्मीरी मिरच्या घेतलेत, इथे अर्धा चमचा शाही जिरे घेतले, 1 चमचा बडीशेप घेतले, 2 तेजपत्ता, 1 जावित्री घेतले, पाव चमचा मेथी घेतली, मेथी कमी प्रमाणात टाकायची, आणि 10-12 लवंग घेतलेत, 1 वेलची घेतली. त्यासोबतच आपल्याला 10 ते 12 काजू लागणार आहेत आणि अर्धी वाटी भाजके चणे लागणार आहेत. मी हे सोललेले घेतले, तुम्ही सालासकट सुद्धा वापरू शकता. तर आता आपण हे मसाले भाजून घेऊया. आता इथे कढई गरम करायला ठेवली. पहिल्यांदा आपण धणे घालूया, जिरे घालूया, बडीशेप घालूया, शाही जिरे घालूया, दालचिनी घालूया, मोठी वेलची, जायफळ, दगडफूल, काळी मिरे, मेथी, जावित्री, तेजपत्ता, लवंग आणि छोटी वेलची. आता हे ना मंद गॅसवरती आपण 2-3 मिनिटं परतून घेऊया. आपण जेव्हा ग्रेव्हीच्या भाज्या करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये हा 1 चमचा मसाला घातला की आपल्याला वेगळा गरम मसाला घालण्याची पण गरज नाही आणि वाटण लावण्याची सुद्धा गरज नाही पडणार आणि आपली भाजी सुद्धा एकदम स्वादिष्ट बनणार. तर आपण 2-3 मिनिटं परतलाय. आता आपण मिरच्या घेतलेल्या त्या तोडून घालूया. आता ह्या सुद्धा ह्याच्यासोबत आपण 2-3 मिनिटं परतून घेऊया. आता इथे मिरच्या 2-3 मिनिटं मी परतल्यात. आता याच्यामध्ये 10 ते 12 काजू घालूया, अर्धी वाटी सोललेले चणे, तुम्ही सालवाले घातले तरी सुद्धा चालू शकतं. आता हे सर्व आपण 3-4 मिनिटं भाजून घेऊया. आता हा मसाला मी 3-4 मिनिटं परतून घेतलाय आणि छान वास सुटला आता. तर आता हा आपला मसाला झालेला आहे. गॅस बंद करूया आणि इथे मी प्लेट घेतली आहे त्याच्यामध्ये आपण काढून घेऊया. आता हा मसाला आपण पूर्णपणे ना थंड करून घेऊया. आता इथे आपला मसाला थंड झालाय. मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेऊया. जावेत्रीचे पण 2 तुकडे केले. आता हा मसाला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया. इथे मिक्सरचं भांडं घेतलं, आपण मसाला ओतून घेऊया. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालूया. आता झाकण लावूया आणि मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. आता इथे मसाला मी वाटून घेतलाय. आता आपण पुन्हा प्लेटमध्ये काढून घेऊया.
पहिल्यांदा मिक्सरमध्ये फिरवताना बंद चालू करून पल्स मोडवरती फिरवून घ्यायचा. नंतर आपण नॉर्मल फिरवतो तसाच फिरवायचा. आता हा मसाला मोकळा करून थंड करून घ्यायचा. आता हा मसाला मी मोकळा करून थंड करून घेतला. आता हा मसाला नंतर एखाद्या काचेच्या स्वच्छ बरणीत भरून ठेवायचा. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ग्रेव्हीची भाजी असेल किंवा सुकी भाजी असेल तेव्हा तो आपल्या आवश्यकतेनुसार वापरायचा. आणि व्यवस्थित एअरटाईट बरणीमध्ये भरून ठेवला तर 5-6 महिने चांगला टिकतो. मी आता अशा एका डब्यामध्ये भरून ठेवणार आहे. तर असा हा आपला सब्जी मसाला तुमच्या सुक्या भाजीसाठी किंवा ग्रेव्हीच्या भाजीसाठी तयार आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.